महायुतीत राहायचे असेल तर भाजपच्या नेतृत्वाचा सन्मान आवश्यक, सचिन बल्लाळ यांचे प्रतिपादन. हेरे सरंजाम प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्याचा दावा. श्रेयवादाचे राजकारण टाळून जनहिताला प्राधान्य देण्याचे आवाहन. चंदगड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी महायुतीतील घटक पक्षांनी भाजपच्या नेतृत्वाचा सन्मान राखणं आवश्यक असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं. महायुतीत राहून स्थानिक पातळीवर भाजपच्या नेतृत्वावर सातत्याने टीका करणं ही भूमिका जनतेसमोर टिकणारी नसल्याचं सांगत महायुतीच्या विचारांशी सहमत नसल्यास स्वतंत्र राजकीय भूमिका स्वीकारावी असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी माजी आमदार राजेश पाटील यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचाच घटक पक्ष असताना स्थानिक स्तरावरती भाजपच्या निर्णयांवर आणि नेतृत्वावर सातत्याने टीका करणं ही विसंगत भूमिका असल्याचं ते म्हणाले. हेरे सरंजाम प्रश्नाचा उल्लेख करत बल्लाळ म्हणाले, चंदगड तालुक्यातील 55 गावांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून हा निर्णय झाला असून त्याचा लाभ हजारो शेतकरी कुटुंबांना मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. या निर्णयाचं श्रेय अंतिम टप्प्यात स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत संघर्ष करणारे आणि तयार कामाचं श्रेय घेणारे यातील फरक चंदगडची जनता ओळखून असल्याचं बल्लाळ म्हणाले. त्यामुळे श्रेयवादाचं राजकारण टाळून वस्तुस्थिती स्वीकारावी असा सल्लाही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेत त्यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांचाही आढावा घेतला. बेळगाव वेंगुर्ले राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 27 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच चंदगडसाठी आधुनिक क्रीडांगण, विविध रस्ते, पायाभूत सुविधा आणि अन्य विकास प्रकल्प आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याचं त्यांनी सांगितलं. विकास कामांचं राजकारण करण्यापेक्षा जनहिताला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं सांगत चंदगडच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचा विश्वास बल्लाळ यांनी व्यक्त केला. यावेळी माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील, समिती सदस्य रवी बांदिवडेकर, सुरेश सातवणेकर, उदयकुमार देशपांडे, सुरेश हरेल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.